हॅलो आणि आम्ही चाललो आहोत कॅम्पिंगसाठी. हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सॅटरडे आणि ते आहे राघव आणि गाऊ. राघव त्याची कार खेळतोय छोटीवाली, सो गाऊ त्याला फिरवते तो आणि तो आज आपल्याला कॅम्पिंग. हा लगेच सांगितलं. आणि गाऊने फिरवलं नाही की तो रडतोय, म्हणजे स्टॉप झाली कार की. तर आज आमचा प्लॅन आहे की कॅम्पिंगला जायचा. तर आम्ही नॉनव्हेज म्हणजे चिकन वगैरे आणून ठेवले रात्री. फिश आणलेत, फिश तर घरी फ्राय होतील. हां आणि चिकन मॅरिनेट करून ठेवले रात्री आम्हाला वाजले होते, म्हणजे जवळजवळ आम्ही 9:30-10 वाजता गेलो नेस्टोला, कारण माझ्या मिस्टरांना काल लेट झालं होतं ऑफिसवरून यायला. सो त्यानंतर मग ते तसंही ते 1 वाजे वगैरेपर्यंत चालू असतं नेस्टो. सो मग मी चिकन आणलं आहे काल रात्री आणि मॅरिनेट करून देखील ठेवलं आहे फ्रीजमध्ये, तर तेच घेऊन जाणार आहे आम्ही. आणि नाश्त्याला आता मुगाचे डोसे बनवले, त्यांच्यासोबत बटाट्याची भाजी असणार आहे. उतरायचं तुला. चला हॅलो आणि आम्ही झालेलो आहोत कॅम्पिंगसाठी रेडी. तर राघव रेडी होताच, त्याला आंघोळ घालूनच झोपवलं होतं. त्याचा आता रेडी झाला, तो आंघोळ वगैरे करून झोप झाली त्याची. आणि आता 3 वाजले, तर आम्ही आता निघालोय बाहेर जायला. आम्ही जाणार आहोत ममझर पार्कला. सो तिथेच कुकिंगचं वगैरे सगळं आहे. तर आम्हाला चारकोल घ्यायचे फक्त. सो चारकोल घेऊन जाऊ, कारण चारकोल घरात आहेत ते सापडत नाहीयेत. आणि अशा प्रकारे इथे चेअर्स आहेत, मॅट घेतल्यात आणि गाऊ देखील रेडी झाली. गाऊ बघ शोकर. आणि अशा प्रकारे गाऊने ड्रेसिंग केलंय. बर्थडेचा ड्रेस आहे, तिने प्राजक्ताने आणलेला घातलाय. आणि इथे सामान वगैरे काढून ठेवलंय गाडीमध्ये न्यायला. तर सगळं आहे, चारकोल नाहीये फक्त. आणि आम्ही आलोय चारकोल घ्यायला, राघव आणि मम्मा. तिथे बस, तू हलू नको बरं का, हलू नकोस. तुला मजा येते ना असं बसायला? छान वाटतंय. हा आणि खूप जास्त लोक आहेत ना बार्बिक्यू साठी. आणि इथे अशा प्रकारे आम्ही थांबलो होतो. तर इथे रोड आहे आतमध्ये जायला, तर पूर्ण तुमची गाडी आतमध्ये जाते. आणि गाडीसाठी पूर्ण 30 दिराम तिकीट आहे. म्हणजे तुम्ही गाडीमध्ये 1 माणसं असाल, 2 माणसं असाल, किती असाल, किंवा 5 ते 6 असाल. आणि जर तसं तुम्ही वॉक करत गेलात तर 5 दिराम तिकीट आहे. पण आम्ही इथे जागा शोधली आहे कॅम्पिंगसाठी. तर टेंट लावायचं आम्हाला अजून. आणि चेअर्स वगैरे आहेत. तर आणि आम्ही तिकडची मॅट इकडे आणली उचलून, कारण इकडून मस्त व्ह्यू आहे छानसा. आणि इथे मॅट टाकणार आहे आम्ही इथे, आणि पुढेच भाजणार आहोत बार्बिक्यू. सो अशा प्रकारे व्ह्यू आहे. आणि बरेचसे लोक आहेत असे साईडला भाजतायत ते. आम्ही गाडी नेली होती, सो आम्हाला 30 दिराम पे करावे लागणार होते. परंतु आमचं सगळं सामान होतं गाडीत, आणि ते गाडी बरी पडते. सामान वगैरे काढून ठेवून आपण पुन्हा पार्क करून येऊ शकतो. जेव्हा लागेल तेव्हा घेऊन येऊ शकतो सामान वगैरे घरी जायला न्यायला. तर अशा प्रकारे आम्हाला जागा देखील भेटली होती. आणि मस्त समुद्र किनारा होता साईडला, तुम्ही पाहू शकता.
तर इथे आम्ही छान असं पहिल्यांदा मॅट वगैरे टाकून घेतली, मॅटवरती सगळं सामान वगैरे ठेवलं आणि मग आपला टेंट लावणार होतो. कारण टेंटमध्ये आम्हाला बरं पडत होतं, जास्त वारं असेल तर राघवला आतमध्ये वगैरे न्यायला. आणि राघव आता खाली क्रॉलिंग करतो तर तो मातीत वगैरे जायची भीती असते, सारखं पकडून धरायला लागतं. त्यामुळे टेंटमध्ये घेऊन गेलं की तो मस्त त्याच्यामध्ये खेळत बसतो. किंवा मग आम्ही तर ॲक्च्युली तो टेंटमध्ये राहत नाही एकटा, आणि आम्हाला चेअर्स वगैरे दिल्या होत्या पूजाने त्यांनी, तर त्याही चेअर्स आम्ही यूज करतोय. सध्या तरी 3च चेअर यूज करतोय. राघवची चेअर आम्ही यूज नाही करत, कारण तो अजून बसत नाही. सो तो बसायला लागला की त्याची चेअर यूज होईल. आणि मग गाडीमध्ये एवढ्या चेअर्स बसत वगैरे नाहीत, गाडीतही जागा कमी पडते, त्यामुळे आम्ही एक चेअर आणतच नाही. अशा प्रकारे टेंट लावून घेतला होता आम्ही. आणि अशा प्रकारे हा आहे आमचा टेंट. तुम्हाला सांगितलं होतं आम्ही कॅम्पिंगसाठी सामान घेतलंय, तर तो टेंट आहे. आणि आम्हाला भाऊबीजेला आलेले चेअर्स वगैरे आहेत, तर हे कॅम्पिंगसाठी आणलेली शेगडी, आणि इथे कोळसा देखील आहे. तो आता मी याच्यामध्ये भेटलेला कोळसा टाकते, हा संपून टाकते. आणि हा गाव बसली गावच्या चेअरवरती. अशा प्रकारे याच्यामध्ये भरले आम्ही कोळसा. आणि या जेलचा वापर करून मी पेटवायचा प्रयत्न करत होते, परंतु मला काही पेटलं नाही. तर माझ्या मिस्टरांनी शेजारच्यांकडून हे केरोसिन घेतलं होतं, तर त्याने ते पेटवत होते, त्याने पेटलं. मी खूप कंटाळले आणि म्हटलं आता मला काही माझ्याच्याने होत नाही पेटवायचं, तुम्हीच पेटवा कसं पेटवायचं तसं. आणि अशा प्रकारे माझ्या मिस्टरांचं चाललं होतं पेटवायचं काम, परंतु ते काय पेटत नव्हतं जास्त. ते कचरा वगैरे काही आणून टाकत होते त्याच्यावरती, कागद वगैरे, परंतु भरपूर वेळ लागला त्याला पेटवायला. आणि इकडे राघव मला खूप त्रास देत होता, एका जागेवर बसत नव्हता, तर त्याला मुरमुरे खायला घालत होते मी.
आणि अशा प्रकारे आम्ही इथे चिकन वगैरे मॅरिनेट करून आणलं होतं. तर जास्त काही लावलं नाही मॅरिनेशनला मी. माझ्याकडे एक चिकन एव्हरेस्टचं चिकन मसाल्याची छोटी पुडी होती ती, आणि त्याच्यात दही, अजून धना पावडर वगैरे आणि जिंजर गार्लिक पेस्ट होती आणि लाल तिखट होतं. तर एवढंच मी फक्त त्याच्यामध्ये घातलं होतं आणि दही थोडंसं जास्त असेल, बाकी काही नाही. तर खूप सारं चिकन होतं, यातलं मी काही काढून ठेवलं होतं कारण हे संपलं नसतं आम्हाला भरपूर सारं असल्यामुळे. सो अशा प्रकारे मी या काड्यांना लावून घेत होते. आणि आम्ही फर्स्ट टाईमच कॅम्पिंगला आलो होतो आणि त्यात फर्स्ट टाईमच बार्बिक्यू बनवणार होतो स्वतः. नवीन सामान होतं वगैरे, सर्व नवीनच होतं. सो माहिती नव्हतं एवढं काही. तर त्यानंतर आम्ही सळया घेऊन म्हणजे आम्ही विचार केला की नेक्स्ट टाईम जाताना सळया घ्यायला पाहिजेत, कारण ह्या काड्या आहेत तर त्या जळून जात होत्या बार्बिक्यूला, म्हणजे वरती भाजताना वगैरे. आणि अशा प्रकारे बार्बिक्यू झाले होते रेडी. चिकन बार्बिक्यू होते आणि ॲक्च्युली चिकन खूप लवकर शिजतं, असं नाही की खूप वेळ लागला होता, पटकनच झाले होते. तर गाऊला खायला दिले आणि त्यानंतर मी काढून घेणार होते सगळे जसे झालेत तसे. तर आम्ही सगळेच बसलो होतो खायला आणि राघव झोपला होता छान, कारण खूप रडत होता आधी तर ऐकत नव्हता. सो त्यानंतर मस्तपैकी झोपून गेला आणि मग आम्हालाही बरं पडलं जरा पटपट आवरायला वगैरे. तर आम्ही पटकन बार्बिक्यू काढून घेतले आणि वातावरणही खूप छान होतं. तर आमच्या आजूबाजूला खूप साऱ्या फॅमिली बसल्या होत्या आणि काही फॅमिलींनी फिश वगैरे देखील आणले होते भाजण्यासाठी. तर आम्ही असा प्लॅन केला की नेक्स्ट टाईम आपण फिश घेऊन येऊ. सो आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे मस्त थंड हवा देखील सुटली होती आणि मस्त समुद्र किनारा वगैरे भेटला होता आम्हाला. तर सोबतच चहाची आठवण झाली. तर चहासाठी काही ऑप्शन आहे का, म्हणजे तिथे तर काही चहा भेटत नव्हता. सो चहाचं काही करता येईल असं नेक्स्ट टाईम आम्ही प्लॅनिंगमध्ये चहाचाही प्लॅन केला की आपण चहा देखील तिथेच बनवू. तर बघूयात आम्हाला जमतं आहे की नाही. सो अशा प्रकारे चिकन वगैरे खाऊन त्यानंतर लगेचच राघव उठला होता. हॅलो, आणि आम्ही आत्ताच जस्ट बार्बिक्यू खाल्लेले आहेत आणि तिथून पाहू शकता केवढा आहार पडलाय. तर नेक्स्ट टाइम पूर्ण स्वयंपाक करायचा विचार आहे माझा याच्यावरती. तर माझ्याकडे मला सासूबाईंनी माझ्या तवा पाठवलाय आत्ता. माझे मिस्टर गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत, आणि त्या तव्यावरती भाकरी वगैरे बाहेर जाऊन करू शकते मी. सो मी तो तवा वगैरे आणायचा प्लॅन करते आणि एखादी छोटीशी कढई घेईल ज्याच्यामध्ये मी भाजी वगैरे बनवेल आणि त्यासोबतच राईसचं देखील प्लॅन करू आम्ही. सो अशा प्रकारे मस्त फुल जेवण बनवायचा प्लॅन आहे माझा आउटसाईडला. कारण नुसतं बार्बिक्यूमध्ये एवढी मजा नाही आली फक्त बार्बिक्यू वगैरे केलं. तर आम्ही फर्स्ट टाईम कॅम्पिंगला आलो आहे. सो आम्हाला अजून अंदाज यायला जरा वेळ लागेल आणि इथे खूप गर्दी आहे आज. ॲक्च्युली खूप जास्त लोक आहेत कारण सुट्टी आहे, वीकेंड, सॅटर्डे नंतर संडे असतो. संडेला सुट्टी असते. सो सॅटर्डेलाच लोक बाहेर वगैरे पडतात आणि आम्ही अशा प्रकारे इथे टेंट लावला आहे. तर राघव मस्त झोपला होता टेंटमध्ये आणि मीही शांत जरा वेळ बसलो त्याच्याजवळच. सो मलाही खूप छान वाटलं. टेंट असेल तरच बरं पडतं आणि त्याच्याखाली आम्ही मॅट टाकली आहे. सो जेणेकरून पुढे टेंटच्या अशी जागा आहे आणि म्हणजे आपण असं गावाला वगैरे घर असतं, घराच्या समोर ओटा असतो, वरांडा असतो, तसं आमचं इथे झालं आहे घर आणि इथे झाला आहे वरांडा. तर आम्ही इथेच बसतो आहे आणि इकडे आम्ही चूल केली अशी आमची. तर गाऊ आणि माझे मिस्टर गेलेत गाऊला खेळायला सोडायला. तर तिथे मुलांना स्लाईड वगैरे आहे प्ले करायला आणि तिथे स्लाईड वगैरे खेळून आता ती येईल थोड्या वेळाने. ती जात नव्हती, तिला भीती वाटत होती एकटीला जायला. आणि ॲक्च्युली आम्ही फर्स्ट टाईमच आलो एकटं, नाहीतर आम्ही असं कोणाच्या सोबत तरी येत असतो. तर आता जोपर्यंत हे बंद नाही होणार तोपर्यंत आम्ही इथनं निघणार नाही आणि तोपर्यंत आम्ही मस्त रिलॅक्स करून घेतो. नेक्स्ट टाईमची म्हणजे प्लॅनिंग करूया आता मी पुढच्या वेळेला.
हे जर म्हणजे चिकनचं वगैरे नाही जमलं तर मी नॉनव्हेजचं नाही जमतं व्हेजचा प्लॅन करेन, पिठलं भाकरी वगैरे असं काहीतरी. कारण पिठलं भाकरी देखील असं शांत बसून खायला खूप छान वाटतं. सो माझी तर इच्छा आहे पिठलं भाकरीची, तर बघूया आता कधी होतंय पूर्ण इच्छा. आणि तुम्ही जर इथे दुबईमध्ये किंवा शारजामध्ये वगैरे राहत असाल तर तुम्हाला ममझार, आम्ही आता इथे ममझार पार्कला आलो आहे, तर पूर्ण म्हणजे एक गाडीचं फीस तुम्हाला पे करायला लागते. पूर्ण गाडीची एंट्री असते 30 दिराम. सो तुम्ही त्या गाडीमध्ये 6 माणसं आणा, 7 माणसं आणा, कितीही माणसं जेवढी बसतील तेवढी, म्हणजे तुमच्या गाडीवर डिपेंड करतं. त्यात तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही कॅम्पिंगसाठी सामान वगैरे घेऊन येऊ शकता, तुमची शेगडी वगैरे घेऊन येऊ शकता. इथे त्यांच्या शेगड्या वगैरे अवेलेबल आहेत. म्हणजे शेगडी म्हणजे त्यांचं भाजायला त्यांनी तयार केलेलं आहे, परंतु त्यासाठी 1-2 वाजता येऊन नंबर लावायला लागतो इथे, म्हणजे सगळे पकडून ठेवतात अदरवाईज. तर आम्ही खूप उशिरा आलो, ॲक्च्युली 4 वाजून गेले होते राघव असल्यामुळे आम्हाला. आणि आम्हाला आईंलाही फोन लावला होता, माझ्या सासूबाईंची तब्येत जरा खराब होती आठवडाभर. सो त्यांनाही फोन लावला, त्यामुळे आमच्या गप्पांमध्ये कधी 4 वाजले समजलंच नाही. तर आम्हाला इथे जवळजवळ 4 वाजलेच होते. आलो तेव्हा घरातून निघालो 2:15 वगैरे, त्यामुळे बराचसा ॲक्च्युली लेट झालं. आणि आम्ही आलो तेव्हा खूप सारी मोठी लाईन होती, कारण आमच्यासारखेच अजून त्यानंतरही भरपूर जण आले. सो अशा प्रकारे आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी, आम्ही शेगडी आमची असल्यामुळे आम्हाला कुठेही बसू शकतो. शेगडी जर नसेल आपली तर आपल्याला म्हणजे त्यांचे असतात अवेलेबल, परंतु ते आपल्याला भेटणार म्हणजे ते पकडावे लागतात लवकर येऊन. त्यांच्या कमी असतात, एक 9-10 वगैरे अशा असतात. सो इथे मस्त कॉर्निशचा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे कॉर्निश आहे इकडे, आणि रायडिंग वगैरे चालू आहेत तिकडे, तर ते खूप छान वाटतं पाहायला. आणि शांत बसतो आम्ही आता. तर माहिती नाही आता किती वाजता बंद होतं हे ममझार पार्क वगैरे. सो 10-11पर्यंत मे बी असेलच. आता आले. काय खातोय तू? शो मी. तुझ्या हातात काय? लाह्या खातोय. हा, आवडते तुला लाह्या? हाताने खायचे असते. हा, फोन पाहिजे. काय मोठे, कुठे बसलाय? कुठे बसलाय राघव? मज्जा करतो तू. तू पण आलाय मस्त टेंट वगैरे, आणि इथे माझे मिस्टर आणि गाऊ खेळतायत. काय तू काय करतोय? काय आले? पलशील 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 पलशील. हॅलो. आणि आता वाजलेत 9, तर आता आमचं पॅकअप झालंय. तर आम्ही अशा प्रकारे इथे सामान भरलेलं आहे, आणि तर फक्त मॅटची घडी घालायची. तर आता आम्ही घरी निघालो, कारण राघवही आता झोपेन आणि गाऊही. आणि अशा प्रकारे सगळं सामान बसलं आपलं कारमध्ये. तर लेट्स गो टू होम. आणि घरी जाता जाताच दोघंही झोपले होते, राघव आणि गाऊ. तर घरी जायला जास्त काही लांब नव्हतं, जवळच होतं, परंतु थकले होते तर त्यामुळे लगेच झोपून गेले. हॅलो. आणि आम्ही आताच कॅम्पिंगवरून आलो, तर आता कॅम्पिंगचं सामान वगैरे घरामध्ये आणलं आहे. माझ्या मिस्टरांनी एका साईडला ठेवलं आहे, परंतु ते मी लगेच लावून घेते जर वेळ आहे तर, नाहीतर मग ते परत तसंच पडून राहील. सो इथे आहे, तर राघवच्या गाडीमध्ये आणलं आहे आम्ही सगळं सामान. सो आता मी हे ठेवून देते आणि मग बोलते तुमच्यासोबत. हॅलो. तर माझं आता क्लिनिंग वगैरे झालं आणि आता वाजलेत 11, कारण मी एव्हरीडे संध्याकाळी वगैरेच क्लिनिंग करते. कारण राघव सकाळी उठला की मलाही खूप झोप येते, रात्रीचं जागवत होतं. माझे मिस्टर वगैरे घेतात त्याला, तर मी झोप घेते मग सकाळची जरा जास्त. सो मी आता क्लिनिंग वगैरे झाडून पुसून घेतली. फरशी, पसारा थोडासा आहे, कारण मी पसारावरती ठेवून देते साईडला, राघवला लागतोच सारखा. सो मी तुम्हाला बरेच दिवस म्हटलं की एक वस्तू दाखवेल, परंतु दाखवायला नाही भेटलं. तर मी नूनवरून एक वस्तू मागवली आहे, आणि ती ओपन नाही केली अजून. बरेच दिवस झाले, मागून 1-2 महिने, कारण मला वेळच भेटला नाही. तर मी मला दाखवते त्याच्यामध्ये काय आहे. महत्त्वाची किचनसाठी म्हणजे लेडीजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण सगळं सामान वगैरे अस्ताव्यस्त पडलेलं असताना आपल्याकडे जे खूप जास्त आयटम असतात ते अरेंज करण्यासाठी आहे. तर आता हे मी आत्ता नाही लावणार, परंतु मी तुम्हाला दाखवते. हे अशा प्रकारे आहे. तर असे पॉट ठेवण्यासाठी आणलेलं आहे, पॉट ऑर्गनायझर. सो मला ॲक्च्युली खूप म्हणजे माझ्याकडे खूप सारे पॉट आहेत, स्टीलचे, त्यानंतर नॉनस्टिकचे वगैरे आहेत. तर ते अरेंज करायला काहीच नव्हतं,
आणि ते खूप असे एकात एक घालून ठेवायचे, त्याचं झाकण वगैरे इकडे तिकडे पडायचं. सो मी म्हटलं की आता मी पॉट वगैरे ठेवायला काहीतरी मागवते. सो मी अशा प्रकारे मागवलं आहे. तर आता हे अरेंज मी माझ्या मिस्टरांना करायला सांगेल, कारण मला हे होणार नाही. सो अशा प्रकारे होईल हे, आणि उद्या वगैरे किंवा परवा जेव्हा मी अरेंज करेन तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. तुमचे पॉट किती मोठे आहेत त्याच्यावर. माझे 2 पॉट खूप मोठे. सो बघूया, मला नाही वाटत की मला पुरेल, कारण ऑलरेडी 2 पॉट खूप जास्त मोठे आहेत माझे. सो हे अशा प्रकारे आहे हा पॉट ऑर्गनायझर. तर मी हा फायनल फिक्स करेल तेव्हा मी तसं शेअर करेल. तर आता मी ठेवून देते, आणि मला त्याच्यासाठी जागा देखील करायची. सो मी आता मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हाच करेल. तर आता खूप थकलो आम्ही. आज कॅम्पिंग देखील झालं, बार्बेक्यू देखील झालं. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.